हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला आजी दुष्काळ तयाला आजी दुष्काळ तयाला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला दुष्काळ तयाला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला। तुम्ही त्या भगवंताचं भजन कशाही अवस्थेमध्ये कशाही गुणांमध्ये त्या भगवंताचं हसल ते कराजे ते हसल ते कराजे ते हसल ते कराजे ते हसल ते कराजे ते नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा कराजे ते असल ते कराजे ते असल ते कराजे ते असल ते कराजे असाल ते कराजे ते नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते कराजे ते कशाही पद्धतीनं त्या देवाचं नाव घ्या। ही उपलब्धता आहे। ही उपलब्धता त्या काळात नव्हती। सत्य त्रेता द्वापार या तिन्ही युगांमध्ये ही उपलब्धता नव्हती। अरे ध्यान समाधी या गोष्टींनी त्रेतायुगामध्ये सत्ययुगामध्ये भगवंताची प्राप्ती व्हायची, पण कलियुगात कशाही पद्धतीने त्या देवाचं भजन पूजन जर केलं तरी सुद्धा प्राप्त होता। विचारसागरामध्ये एक भाव येतो। विचारसागरात असं वर्णन येतं, जे त्या भगवंताने दिलं आणि ते त्याच्यासाठी जर उपयोगाला नाही आणलं तर ते व्यर्थ जातं। ऐका भगवंताने हे कशाला दिलं? देव दिला देह भजन घुमटा 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 बादिकेता बादिकेता ओयला भाटा बादिकेता बादिकेता देव दिला देह भजन घुमटा 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 भगवंताने हे भजन करता दिलेलं आहे। आणि जर अशा उपलब्धतेमध्ये जर आपण भगवंताचं चिंतन भजन कीर्तन नाही केलं, एक उदाहरण देतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो। ऐका, विचारसागरामध्ये ज्याच्यासाठी दिलं ते त्याच्या उपयोगाला नाही आणलं तर व्यर्थ जातं। ऐका, विदेशामध्ये राहणारा व्यक्ती उपवर होतो म्हणजे लग्नाला येतो। लग्नाला आल्याच्या नंतर तो राहायला अमेरिकेमध्ये गावाकडे येतो। पाहुणे रावण्यांना सांगतो माझा विवाह करायचा आहे। उपवर झालो, पाहुणे रावणी त्याला मुलगी पाहतात। मुलगी पाहिल्याच्या नंतर अतिशय सुंदर एका घराण्यामध्ये त्याचा विवाह होतो। विवाह झाल्याच्या नंतर तो पत्नीला घेतो आणि अमेरिकेमध्ये निघून जातो। बरेच दिवस होतात। आता अमेरिकेला पत्नी घेऊन गेला, इकडली परत आहे। 5-6 दिवसानंतर पुन्हा परतीला येते। पुन्हा काय काय त्या विधी असतात, पहिला सणाला पुन्हा आली। पण हा विदेशात गेल्यामुळं काही येण्याचं काही कारणच नाही। सासूबाई पहिलं वर्ष झालं,
ती काही बोलली नाही. दुसरं वर्ष लागलं. फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप सगळ्यांमध्ये मेसेज करायला लागली. अहो जावाई बापू या, जावाई बापू या. जावाई बापूला बोलवायला लागली. पण आता जावाई बापू एकदा गेले लग्न करून, यायची काय वाटच नाही. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष झाले जावायाची काय वाट येईच ना झाला. याचा 2 लाखाचा मोबाईल होता. सासूबाईनं एवढे मेसेज पाठवले, मोबाईल हँग पडायला लागला. याला वाटलं 2 लाखाचा मोबाईल हँग पडण्यापेक्षा एकदा गेलेलं बरं. मेसेज पाठवला, सासूबाई या तारखेला मी येणार आहे. एवढा आनंद झाला सासूबाईने, सगळ्या गावाला जेवण देते म्हणे, तुम्ही या तर. आला जावई, असा फाट्यावर उतरला. उतरल्याच्या नंतर सासूबाईनं पहिला डीजे लावला. पहिल्यांदा एवढ्या लांबून जावाई बापू आला, डीजे लावला. डीजे आता डीजे आपल्या याच्यासारखंच झालं, जिथं वेळेला काहीच भान नसतं. ते डीजे नाचत 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 सकाळी आलेला जावाई संध्याकाळपर्यंत नेमका सासूबाईच्या दारावर पोहोचला. सासूबाईनं त्या रथातून खाली उतरवलं, पाय धुतले, हळद कुकू नाही लावलं, मखमली गादीवर बसायला दिलं. आणि बसल्याच्या नंतर सासूबाई विचारायला लागली, एवढ्या दिवसातून तुम्ही आलात, कसे आहात, बरे आहात, सगळं सांगलं. काय खाणार, काय खाणार म्हटल्याच्या नंतर तो म्हणतो पिझ्झा बर्गर वगैरे वगैरे सगळं काही भेटतं तिकडं. इकडं जे भेटतं ते तिकडं भेटत नाही म्हणे. काय आपल्या इकडं आहे ना प्रथा, काही कुठलाही सण आला, कुठलाही पाहुणा आला की अगोदर हरभऱ्याची डाळीचा डबा हुडकतात महिला मंडळी, नाही का? कशासाठी? पुरणाची पोळी. पुरणाची पोळी करा म्हणे. सुंदर पुरणाची पोळी. स्वयंपाक झाला. संध्याकाळची वेळ होती. मेवण्याला पाठवला. ऐका, मेवणा आला. मेवणा आल्याच्या नंतर सांगितलं, जा भाऊजीला बोलव, जेवायचंय. भाऊजी गेल्याच्या नंतर बोलायला लागला, भाऊजी चला, आईने स्वयंपाक केलेला आहे. भाऊजी उठले, निघायला लागले. आता निघत असताना मखमली गादीवर बसलेले होते. उठले, निघणार तेवढ्यामध्ये लाईट गेली. लाईट गेल्याच्या नंतर एक प्रॉब्लेम होता जावयाला. रातांदळ असल्यामुळं तो नेमका निघायला लागला. पण निघता अंदाज चुकला. ज्याला रातांदळ, अरे रातांदळ होतं पण सांगता येईना. एवढा सकाळपासून जल्लोष केला. सकाळी मी रथात बसलो, डीजे लावला, संध्याकाळचा मी दारावर आला, सासूबाईनं मखमली गादीवर बसायला दिलं. आणि आता जर मी हिला सांगावं रातांदळ, काय होणार? अपमान होणार. नाही सांगितलं. अंदाजानं गेला. किचन कडे जायला लागला. पण जाता जाता वाटेमध्ये बाथरूम लागलं. त्याला वाटलं किचनच आहे. बाथरूम मध्ये गेला. मेवण्याला म्हणतो, मेवणा सांगायला लागला, भाऊजी अहो ती बाथरूम आहे. यांना अंदाज लावला, अरे आपण किचन मध्ये नाही आलो, बाथरूम मध्ये आलो. तुम्ही बाहेर या, हात धुवायला पाणी देतो. हातावर पाणी टाकलं. कसा बसा असा किचन कडे जायला लागला. त्या पुरणपोळीच्या वासावासानं गेल्याच्या नंतर बसला. आता जावाई बापू बऱ्याच दिवसाने आल्यामुळं ताटाला पाठ, बसायला पाठ, पाटीला पाठ, सगळे पाठ केल्या, रांगोळ्या काढल्या. जावाई बापू पाटावर बसले. जसेच पाटावर बसले पण अंदाज चुकला रातांदळ्यामुळं. भिताडाकड तोंड करून बसले. मेवणा म्हणतो, भाऊजी अहो लय पाहू नका कलर, तुम्ही येणार म्हणून कलर दिला, सिमेंट कलर आहे, लय पाहू नका. असं पुढं तोंड करून अंदाज चुकला. समोर तोंड करून बसला. याला कळालं की अरे आपण भिंतीकडे तोंड करून बसलो, समोर तोंड करून बसला. आणि आता ती ताट आलं, पाटावर ठेवलं. भाऊजींनी पाणी हातावर घेतलं, फिरवायला लागला. फिरवल्याच्या नंतर आता पुरणपोळी. बरं खरं सांगा, पुरणपोळी एकटी येते? पुरणपोळी एकटी येते? दही, दूध, मध, गोमतेर घेऊन येते की नाही? काय येते? कुरड्या, भजे, पापड्या, ते काळं वाटाणं इकडं त्या पुसतकडं म्हणतात काळं वाटाणं, त्या साराला. हे सगळं घेऊन येतं. याला रातांदळ होतं. आपण जर ताटात पुरणपोळी शोधाव, हाताने चापलाव, चतुरातो शिरोमणी एका क्षणात कळून घेतील की याला रातांदळ आहे. चापलायचं नाही. पहिला पदार्थ हाताला लागेल तिथून सुरुवात करायची. हात ताटात टाकला, भजा लागला मुखात, कुरडी मुखात, भात मुखात, वाटी मुखात, सगळं करत नेमका पुरणाच्या पोळीपर्यंत आला. पुरणाच्या पोळीला स्पर्श करणार मांजराचं पिलू आलं, पुरणाची पोळी घेऊन गेलं. रिवस भज्यापर्यंत आला.
कुरडी पापडी भजा सगळं सगळं करत करत आला. सासूबाईने दृश्य पाहिलं. दुसरी पुरणपोळी वाढली. नेमका पुरणपोळी पर्यंत येणार. पुन्हा मांजराचं पिल्लू आलं. पुन्हा घेऊन गेलं. एकदा दोनदा तीनदा असं झालं. मेवणा जवळच उभा होता. भाऊजी तुम्हाला काही पुरणपोळी आवडत नाही? आवडते. बरं तुमच्या म्हणण्याप्रमाणे केली. मग खात का नाही? अहो ते तीनदा तीनदा मांजराचं पिल्लू येतं घेऊन जायला लागलं. खा ना. यांना अंदाज लावला अरे पुरणपोळी होती पण मांजराचं पिल्लू घेऊन जात होतं. हा याचा दोष सांगायला तयार नाही. मेवणा म्हणायला लागला भाऊजी आपलं असतं तर ठीक होतं. हे शेजाऱ्याचं आहे. काय? मांजराचं पिल्लू शेजाऱ्याचं आहे. लय गई करू नका याच्यावर. दया करू नका. अहो लय त्रास देतं. कधी येतं खिडकीतून येतं बोळीतून येतं. दूध पिऊन जातं. कधी भाकरी खाऊन जातं. काय सगळा नासधूस करायला लागला. हाताला लागत नाही भाऊजी. तुमच्या ताटाजवळ यायला लागलं. घाबरू नका. आता आलं तर असं विक्रम महाराज. जेवायला लागला. कुरड्या पापड्या. सासूबाईनं कपाटातून असं गावरान गाईचं तूप काढलं. तव्यावर टाकलं. सराटा घेतला. उलटी पालती उलटी पालती उलटी अशी करत 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 ती ताट सराट्यावर गरम गरम पुरणपोळी धरली आणि अशी 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 हळूहळू हळूहळू आणून परातीत टाकली. याला अंदाज लागला. मांजराचं पिलू म्हणून असा जोरात ठाका टाकला. सासूबाई कोमात. पण नुसती कोमात नाही केस धरली लुसायला लागला. अरे असं कसं मांजर एवढ्या लांब लांब केसाचं? आणि सासू आहे मांजर नाही. याला अंदाज लावला आपण मांजराला नाही सासूला मारलं. ऐका ऐका ऐका. तुम्ही हसण्यावर घेतलं पण ऐका. ती सासू तो मेवणा तो जावाई ऐका ऐका जो सतत सतत जाग करू लागला. भाऊजी तुम्ही बाथरूम मध्ये गेला. भाऊजी तुम्ही भिंतीकडे तोंड करून बसला. भाऊजी मांजराचं पिलू यायला लागलं. हे भाऊजी 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 म्हणणारा हा मेवणा. हा मेवणा दुसरा तिसरा कोणी नाही. हे संत आहेत. जे संत सतत सतत जागे. आता जागा रे भाई नो जागा. 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 ओरडी दिला नाडोनी भागा. ओरडी दिला नाडोनी भागा. आता जागा रे भाई नो जागा. 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 आता 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 जागा रे भाई नो जागा. जग जोगी जग जोगी जग जाग बोलती. जग जोगी जग जोगी जग जाग बोलती. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलोरे. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलोरे. जागता जगदेव राखा माई भाव. जागता जगदेव राखा माय भाव. क्षेत्रपाळ उजावा सकळ. काही भाव हे जग जोगी जग जोगी जग जाग बोलती. जग जोगी जग जोगी जग जाग बोलती. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलते. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलते. बोलते आता जागा रो भाई नो जागा. जे सतत सतत जागे करतात तो जीव असं वर्णन करतात. जे जीवाला सतत जागे करतात तो मेवणा म्हणजे जीव. हे संत आहेत. जो देणारी होती ना पंचपक्वान्न. हे पंचपक्वान्न देणारी ती सासू. हे तिने पंचपक्वान्नाचं साधन दिलेलं आहे भगवत प्राप्तीचं. अरे हे भगवत प्राप्तीचं साधन त्या सासूनं दिलं. तिचं नाव आहे देव. तिने एवढं सुंदर देह दिला भगवंताच्या भजना करता. पण तो जीव जो जावाई आहे तो जीव आहे. जीव तुम्ही आम्ही आहोत. जो एवढं सुंदर त्या भगवंताने दिलं
अरे ज्याने एवढ्या उपलब्धता दिल्या, भाय कुबाय आनन आलसू कशाही पद्धतीमध्ये भगवंताचं भजन करा तरी सुद्धा प्राप्त होते, एवढी उपलब्धता दिली तरी तो त्याचेच दोष दर्शन घडवतो. कधी हरिपाठाला जाय म्हटलं नीट टाळ वाजवतात का लोक? कधी कधी कीर्तनाला जाय म्हटलं काय सांगायला नुसते चिंतन चिंतन चिंतन, हसवत नाहीत काय नाही, पहिल्यासारखे कीर्तन राहिले नाही. हे स्वतःचा दोष दाखवणारे हे जीव आहेत, हेच तो जाव आहे. असो ज्या भगवंतानी एवढी उपलब्धता दिलेली आहे त्या भगवंताच्या भजनाविषयी हीच उपलब्धता जे साधन आहे त्या गोकुळातील त्या गोपाळांनी वापरलं. असं चिंतन केलं की ती चिंतनाचं वर्णन तुकोबराय द्वितीय करती नामा ते चिंतन, करती नामाचे चिंतन, करती ना घडी कानो बाचे ध्यान, घडी कानो बाचे ध्यान, घडी कानो बाचे ध्यान, करती नामाचे चिंतन, करती चिंतन, घडी कानोबाचे ध्यान. ध्यान याचा अर्थ होतो अष्टांग योग साधनेमध्ये जे ध्यान सांगितलं त्याच ध्यानाचं वर्णन करतात. जे भगवंताचं ध्यान सततम कीर्तयंतो माम, जे सतत भगवंताला हृदयामध्ये धारण करतात त्याचं चिंतन सतत सतत त्याला ध्यान. जे चिंतनही करतात त्या भगवंताच्या ध्यानामध्ये राहतात. अशा गोपालांनी ही साधना केल्यामुळे त्यांची उष्टावळ परमात्मा खातो असं वर्णन करतात. एकदा आपणही चिंतन करूया. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. आज काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं हे बांधिलकीचं असतं. वर्णन करतात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, पण आम्ही 4 दिवसापासून तेच उच्चारण करायला लागलो. या सगळ्यांनी ऐकलं, पण एक लीला सांगतो आणि सेवेत पूर्णविराम. प्रत्येकाला माहिती आहे उग्रसेन राजाचे जी भावाची मुलगी आहे जिचं नाव देवकी आहे, हिचा विवाह वसुदेवांसोबत लागला. विवाह झाल्याच्या नंतर काय वर्णन आहे? अरे मूर्ख कंसा तुझला याचाच 8वा गर्भ, हिचा 8वा गर्भ तुझा काल बनेल. हे ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर सामदाम दंडभेद यांनी त्यांनी वसुदेवांनी समजावून सांगितले. सगळ्यांनी चरित्र ऐकलं. भगवंताचा जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर भगवंत गोकुळामध्ये गेले. गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर अनेक 6व्या दिवसामध्ये पुतना मारली. पुढे अगासुर बकासुर तृणावर्त अनेक कोटी कोटी राक्षसांचा उद्धार केला. पण उद्धार करत करत भगवंताने त्या गोकुळामध्ये अनेक अशा लीला केल्या ज्या लीलाचं वर्णन करताना माधुर्य प्रधान जे मधुर आहेत, कानाला गोड रसभरीत आहे. मम कर्ण रसायनम, कर्णाला रसायन पोहोचवणाऱ्या ह्या कथा त्या लीला भगवंताने केल्या. त्या गोकुळामध्ये ज्या काही लीला केल्या त्यातलं एक वर्णन करूया. ऐका, कथा तर तुम्ही प्रत्येकाने ऐकली. ह्या लीला काहीतरी आपल्याला बोध करत असतात. काय झालं? भगवंत लीला करायला लागले. लीला करत असताना भगवंताने काय केलं? माखन चोरी. ज्या माखन चोरीचं वर्णन करतात, चित्तरूपी लोणी परमात्मा ग्रहण करतो, देहरूपी मडक फोडतो. भला हुआ मेरी मटकी फुटी रे, मैं तो पनिया भरन से छुटी रे. जन्म मरणाचा जो जन्म मरण हे जे मार्ग आहे त्या मार्गाला लागलेलं जे देह आहे ते देहरूपी मडक परमात्मा फोडतो आणि चित्तरूपी लोणी खातो. अनेक लीला करायला लागले. एके दिवशी काय झालं?
भगवंत एका गोपिकेच्या घरी गेले. रात्रीचा समय होता आणि रात्रीच्या समयाला गोपिकाच्या घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर माखण मिश्री मागायला लागले. दही दूध माखण काय मागायला लागले. मागत असताना ऐका ऐका काय प्रथा आहे कुणी काढली नाही सांगता येत, पण एक प्रथा आहे. रात्रीच्या टायमाला यांच्याकडं तुम्ही पांढरी वस्तू कोणतीही मागा, दूध मागा नाही देत, दही मागा नाही देत, मीठ मागा नाही देत, पीठ मागा नाही देत, काहीच देत नाहीत पांढरी वस्तू. ते गोपिकेच्या जवळ कन्हैया आले रात्रीच्या समयाला आणि दही दूध माखण मागायला लागले. होतं घरात, दिलं नाही. सकाळी अशी अवस्था झाली. तीच गोपी, त्या गोपीला दोन गोपिकांनी एकीनं इकून धरलं एकून इकून धरलं. घासत घासत यशोदेच्या वाड्यापर्यंत गेले आणि वाड्यापर्यंत गेल्याच्या नंतर आवाज दिला, यशोदे बाहेर आहे. यशोदा माता बाहेर आल्या, पाहायला लागल्या. ज्या गोपिकेच्या घरी परमात्मा गेले होते त्या गोपिकेचं वर्णन करायला लागले. तिच्या अंगाला सगळ्या चिंध्या चिंध्या, पलस्टर केल्यावर मार खाल्ल्याच्या नंतर किंवा गाडी ऊन पडल्याच्या नंतर जसं पलस्टर होतं ना, सगळ्या अंगाने चिंध्या चिंध्या. काय झालं ग, ही अवस्था कोणी केली? तुझ्या कानाने केली. माझ्या 5 वर्षाचं अचुडं चिकुडं माझं एवढं सुंदर लेकरू आहे आणि तो असे अवस्था करेल 5 वर्षाचं आहे, ही अवस्था कसं काय? आता तुझ्या कानामुळं झाली. काय? कानाला बाहेर बोलवलं, कानाला पकडलं आणि विचारायला लागली, काय रे काना, ही अवस्था तू कसं काय केली? सांगायला लागले, आई रात्रीच्या टायमाला हिच्याकडे गेलो, हिला दही दूध माखण मी दिलं, मागायला लागलो पण दिलं नाही आणि नाही दिल्यामुळे पुढचं तू हिलाच विचार म्हणे. नाही सांगत. गोपी बोल बाई तुझी अवस्था कसं काय झालं? गोपी बोलायला लागली, काय झालं, रात्रीच्या टायमाला आला, दही दूध मागत होता, मी काही दिलं नाही आणि नाही दिल्यामुळं मी आराम करायला लागले. आराम करत असताना ह्या रात्रीच्या समयाला लपून लपून आला. माझ्या गोशाळेमध्ये ज्या गायी होत्या गायी सोडल्या आणि गायींच्या जागी गाढवं बांधले. गाढवं बांधले हो. मी सकाळी सकाळी उठले, गुंडी चरबी काय म्हणतात त्याला, दूध काढायचं पात्र ते घेतलं आणि दूध काढायला गेले. दूध काढायला गेले रोजच्या प्रमाणे. माझ्या काळ्या गायीपासून सुरुवात केली, कपिलीपासून. काशेमध्ये हात घालणार, जसाच हात घालला ते एक बॉल आणि त्याला 14 जण लाथा मारतात. काय म्हणतात त्याला? फुटबॉल. त्या फुटबॉलची जशी अवस्था होती तशी त्या गाढवांनी माझी अवस्था केली. असं याने मारली की त्याने 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 सगळ्यांनी लाथा मारले, सगळ्या अंग रक्त बंबाळ झालं. असं कन्हैयाचा कान पकडला, काय रे काना, हिच्या घरी गायी होत्या, त्या गायी सोडल्या आणि गाढवं बांधले. ऐका ऐका रिकाम्या जागा भरा. आई रात्रीच्या समयाला गेलो, हिच्याकडे दही दूध माखण सगळं होतं. दही दूध माखण होतं. हिनं माझ्यासाठी कन्हैयासाठी देवासाठी होतं, दिलं नाही. आणि मग मी हिच्या घरी सुनेच्या रूपाने, सासूच्या रूपाने, मुलाच्या रूपाने, सासऱ्याच्या रूपाने मी गाढवच बांधतो. काही करण लागला? करण लागला नाही लागला. असू द्या, जेवण करा, एकमेकाला वाढा, हळद कुकू लावा, पाया पडा, दक्षिणा द्या, निघून जातो आम्ही, नाही का? अरे असून सुद्धा जर आपण भगवंता करता देत नसेल तर मग त्याच्या घरी असेच असेच गाढवं मी बांधत असतो. म्हणून ऐका, आपल्या प्रत्येकाच्या घरी भगवंतानी एवढं काही दिलं. आता बघा ना, आमचे पाटील साहेब, त्यांनी तर मला तरी वाटतं हिंगोली जिल्ह्यात एकापासून सुरुवात पुढे करणारी मीच असेल. एवढा सिंहाचा वाटा त्यांनी घेतला. 5-5 कलाकार सांभाळायचे, माझ्यासारखे एक लहान कथाकार सांभाळायचा, म्हणजे सोपं नाही ना. हे यांनी उचललं. मला तरी वाटतंय की अरे अन्नदान हे सगळ्यात मोठं दान आहे. दानेन पाणीर नतु कंकनेन स्नानेन मुक्तिम नतु मुंडनेन. या डोक्याला किंमत तेव्हाच आहे जेव्हा याला गंध लावल्या जातो. या हाताला किंमत तेव्हाच आहे कधी, याच्यात 10 अंगठ्या घातल्याच्या नंतर. बरोबर आहे ना? नाही नाही, या हाताला तेव्हाच किंमत आहे जेव्हा या हाताने आपण काहीतरी अन्नदान करतो.
भगवंताने अनेक 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 अशा लीला केल्या आणि लीला केल्याच्या नंतर यशोदा मैया रोज 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 गोपिका यायला लागल्या आणि गारानं घालायला लागल्या. यशोदे या गोकुळामध्ये राहावं जावं काय करावं. गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळे राहावे का जावे, गोकुळे राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. रोज 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 गोपिका यायला लागल्या गारानं घालायला लागल्या. यशोदा मैयाने शाळेमध्ये टाकलं कानाला. कोणती शाळा? 9 लाख गाई त्यांचा सांभाळ करण्यासाठी. भगवान रोज आता वनामध्ये चला चला. उद्या जाई राणा सवे घेऊन गोदाना, उद्या जाई राणा सवे घेऊन गोदाना, उद्या जाई राणा सवे घेऊन गोदाना, उद्या जाई राणा सवे घेऊन गोदाना. अरे तुझे गाया घेऊन सारे गोपाळ रानातया, यारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानातया, घेऊन सारे गोपाळ रानातया, तुम्ही गाय घेऊन सारे गोपाळ रानातया. उद्या जाई राणा सवे घेऊनी गोदना. भगवान गेले आणि रोज 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 गायींचं चारण पालन परण भोषण करायला लागले. रोज रोज खेळा करायला लागलेले आहेत. तिथे अनेक 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 खेळ खेळायला लागले. ज्या खेळांचं वर्णन करताना हमामा होतो तू बऱ्याच 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 त्याचं वर्णन. अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ माडो, अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ माडो, अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ माडला, अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ माडला. अबक दुबक अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ माडो, अबक दुबक दिबक त्रिगुण खेळ माडो, अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ माडो, अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ माडो. खेळ विठू दांडो आता कुणाशी न भांडो, खेळ विठू दांडो आता कोणाशी न भांडो, खेळ विठी दांडो ना कुणाशी न भांडो, खेळ विठी दांडो आता कोणाशी न भांडो. दुबक अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ माडो, अबक दुबक दिबक त्रिगुण खेळ माडो, अबक दुबक दिबक पोरा त्रिगुण खेळ माडो. हमामा पोरा हमामा, 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 हमामा पोरा हमामा. घुमरी वाजे घमामा, घुंगरू वाजे डमामा, घुमरी वाजे घमामा, घुंगरू वाजे डमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, पोरा हमामा, पोरा हमामा. शेती करायची ना रे कुरघोडी, शेती करायची ना रे कुरघोडी. कानोबा खेळ डाव जाऊ नको नाडी, कानोबा खेळ डाव जाऊ नको नाडी, कानोबा खेळ डाव जाऊ नको नाडी, नको नाडी, जाऊ नको नाडी. सगळ्यांनी खेळ खेळले. कोणी हमामा खेळला, कोणी हुतुतू खेळलं, कोणी लगोरी खेळली, कोणी भोवरा खेळला. सगळ्यांनी भोवळा खेळल्याच्या नंतर खांदीबार पोटीभूक काय खेळावयाचे सुख सगळे खेळ झाले. भगवंतांनी सगळ्या गोपालांना एकत्रित बसवलं आणि एकत्रित बसवल्याच्या नंतर आज स्वतः भगवान तो जो काला आहे, जीव ब्रह्म ऐक्य झालेला काला, तो भगवंताने त्या वृंदावनामध्ये हा समर्पित केलेला आहे. अतिशय गोड असं काल्याचं वर्णन भगवंताने त्या गोकुळामध्ये दशमस्कंदामध्ये केलेलं आहे. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला इथेच पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज